नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसंख्येची मोजणी कागद पेन सोडून डिजिटल अवतारामध्ये होणार आहे. 2026-27ची जनगणना तुमच्यासाठी केवळ एक सरकारी प्रक्रिया नसून ती आता तुमच्या स्मार्टफोनचाच एक भाग होणार आहे. विशेष म्हणजे तासनतास घराबाहेर उभं राहून सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा कंटाळवाणा प्रवास आता संपणार आहे. केंद्र सरकार सेल्फ एन्युमरेशन म्हणजेच स्वगणना हा नवीन पर्याय घेऊन येत आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतःची माहिती स्वतःच भरू शकाल. सोप्या भाषेत सांगायचं तर जसं तुम्ही ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करता किंवा एखादी वस्तू ऑर्डर करता, अगदी तसंच आता तुम्हाला तुमच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पोर्टलवरती भरता येईल. यापूर्वी जनगणना अधिकारी घरी यायचे आणि लांबलचक प्रश्न विचारायचे, परंतु आता मात्र सरकार तुम्हाला स्वगणनेची चावी देणार आहे. हे पोर्टल वापरणं सोशल मीडिया अकाउंट वापरणे इतकंच सोपं असणार आहे. तुम्हाला फक्त sec.census.gov.in या पोर्टलवर जायचं आहे. कुटुंबाचा प्रमुख स्वतःच्या मोबाईल नंबरनं लॉग इन करेल, ज्याची पडताळणी OTPद्वारे केली जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पोर्टल एकूण 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकता. यामध्ये मॅपचा देखील पर्याय असेल, जिथे तुम्ही तुमच्या घराचं अचूक लोकेशन मार्क करू शकाल. सर्व माहिती भरून फायनल सबमिट केल्यावरती तुमच्या मोबाईल SMS द्वारे 11 अंकी SEC ID पाठवला जाईल. अनेकदा मनात शंका येते की प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी वेबसाईट असेल का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. संपूर्ण देशासाठी एकच नॅशनल सेल्फ एन्युमरेशन पोर्टल असेल. तुमच्या राज्यामध्ये जेव्हा प्रत्यक्ष जनगणना सुरू होणार असेल, त्याच्या बरोबर 15 दिवस आधी हे पोर्टल तुमच्यासाठी खुलं केलं जाईल. यामुळे वेबसाईटवरती एकाच वेळी ताण येणार नाही आणि नागरिकांनाही शांतपणे माहिती भरता येईल. तर मग आता माहिती ऑनलाईन भरली तरी अधिकारी घरी भेट देणार का? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. खरं तर हे एक हायब्रिड मॉडेल आहे, जे तुमच्या माहितीची सुरक्षा आणि अचूकता तपासण्यासाठी डिझाईन केलं आहे. अधिकारी तुमच्या घरी येतील तेव्हा ते फक्त तुमचा SEID त्यांच्या मोबाईल ॲपमध्ये टाकतील आणि तुम्ही भरलेली माहिती त्यांच्यासमोर आधीच ओपन होईल. ती फक्त एकदा ते क्रॉस चेक करतील. जर काही बदल करायचा असेल तर तो तिथेच अपडेट केला जाईल. यामुळे कागदी कामात होणाऱ्या चुका टाळल्या जातील आणि देशाकडे भविष्यातील धोरणं आखण्यासाठी एक भक्कम आणि विश्वसनीय डेटा तयार होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता तुम्ही स्वतःची जनगणना स्वतःच करू शकता. यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.